शनया तुम्हाला कधीच आवडली नव्हतीस. तुझ्यासारख्या स्वार्थी आणि कुठलेही मॉरल्स नसलेल्या मुलीच्या मी कधीच प्रेमात पडणार नाही. मला फक्त गुरुला एवढंच दाखवून द्यायचं होतं की तू पैशासाठी काहीही करू शकतेस आणि वेळ आल्यावर त्याला सोडूही शकतेस. मी नाटक करत होते. अरे तू मला काही अटेन्शन देत नव्हता ना, म्हणून तुला जेलस फील करायला मी मुद्दाम केलं सगळं. तू पाहिजे तर ईशाला विचार. बस, मला नाही बोलायचं या विषयावर. सॉरी. और म्हटलंच ते बरोबर होतं यार सगळं. सौमित्र फ्रॉड निघाला. तो गुड फॉर नथिंगला हेल्प करत होता एवढ्या वेळ. हा सगळा ड्रामा होता. सगळं क्रेडिट कार्ड, तो बंगलो सगळं खोटं होतं. सगळं गॅरीला दाखवायला केलं होतं. वॉजंट आय टेलिंग यू? मी सांगत नव्हते तुला की तो सौमित्र फ्रॉड आहे एक नंबरचा? कसं ग असं? काहीच ऐकत नाहीस. सॉरी म्हंटल ना यार. मला टेन्शन वेगळंच आहे आता. गॅरी खूप चिडलाय ग माझ्यावर. तू बघत पण नाहीये माझ्याकडे. मी उगाच कॅरीड अवे होत गेले. इसे काय करू आता? तरी काय सांगणार आता तुला? कॉल करू का मी त्याला? नाही, नको करू. सत्ता ते इतके चिडले असणार आहेत ना की काही उपयोग होणार नाही कॉल करण्याचा. तुझं म्हणजे असं झालंय ना, पिझ्झा पण गेला आणि बर्गर पण गेला. मला पिझ्झा आवडतो ना. हो ना, पण आता सध्या पिझ्झा खूपच चिडलाय तुझ्यावर. त्यामुळे थोडा वेळ जाऊ दे, मग पिझ्झाला सॉरी म्हण. आणि ना एक काम कर, म्हणजे आता मी जे सांगेन ना तसं प्लीज ऐक. तू गॅरी अंकलना सॉरी म्हणलीस की नंतर असं सांगायचं की हे जे सगळं तू वागलीस ते ठरवून वागलीस. म्हणजे सौमित्राला सपोर्ट केलंस ते मुद्दामून, कारण तुला सगळ्यांसमोर हे दाखवायचं होतं की तो फ्रॉड आहे. गॅरीला पटेल का हे? हे तुला पटवून द्यावंच लागणार आहे. दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये तुझ्याकडे. खूप कठीण आहे गो. गॅरी खूप चिडलाय माझ्यावर. हो मान्य आहे मला, पण अशा वेळेला ना स्वतःची चूक नाही कबूल करायची. इनफॅक्ट समोरच्याला गिल्ट द्यायचा आणि हे दाखवून द्यायचं की तोच चुकलाय. हे सगळं माझ्यावरच बुमरँग नाही ना होणार? हे बघ, दॅट आय डोंट नो, दॅट इज युअर स्किल. आता आजपर्यंत जसं पटवत आली आहेस त्यांना तसं ह्यावेळेसही पटवशील. आणि एक काम कर, तू ना तुझ्या त्या फ्रेंडला सांग, तो केडी आहे ना, तो हेल्प करेल तुझी. हा, त्याला सांगते. काय वहिनीने सगळं कळलं? पर्याय होता का दुसरा? गुरुने उगाच मोठा इश्यू केलाय. मी सगळं सांगणार होतो राधाला, सगळं सांगणार होतो, पण त्याच्या आधीच वाट लावून टाकली या गुरु. म्हणजे वहिनी सॉलिड चिडल्या असणार. आनंद, नुसती चिडली असती ना तर निदान समजवता येतं. दुखावली गेली आहे राधा. आणि मी माझ्या पद्धतीने सगळं सांगणार होतो. मी का असा वागतोय, मी का माझी आयडेंटिटी लपवली आहे, हे सगळं करण्यामागे माझा हेतू काय आहे, सगळं सांगणार होतो. आणि बाकी कोणाला काहीही फरक पडलेला नसणार आहे. पण एक सेकंड, बाकी कोणाला म्हणजे? म्हणजे सगळे होते तिकडे, नाना नानी आई बाबा सगळ्यांसमोर तमाशा केलाय गुरुने. माय गॉड. आणि आनंद, या आधी राधा चिडली होती तेव्हा कसं बस समजावलं आपण ते. त्यावेळेला ती ऐकेल असं नाही वाटत मला. सम्या, हा तू बोलतोयस? आमच्या 100 फ्रेंड्स, सौमित्र, एवढा पॉझिटिव्ह असतोस ना नेहमी, आता का असं बोलतोयस? कारण तुला माहिती आहे आनंद, राधाला खोटेपणाचा राग येतो आणि तिच्या दृष्टीने आता मी खोटाच वागलोय ना. नाही ऐकणार ती. ज्या वेळेला तिने मला नुसतं माफ केलं ना तरी बास. तशी आता परत जायची वेळ आलीच आहे. जातो मी परत अमेरिकेला. अरे तू थांबणार होतास ना? अरे बास ना. पण अरे नको यार, तू बास आनंद, संपला माझा इथला प्रवास. जातो मी परत. एक्सक्यूज मी मॅडम, एक्सक्यूज मी. मला जरा हा ऍड्रेस सांगाल का? कोणालाच माहित नाही इथे. तुझं नाव सौमित्र?
हो, अमरावतीला होतो मी. अमरावतीला म्हणजे तिथे एक बिझनेस केला मी मडक्यांचा. तो काही फार चालला नाही, म्हणजे लॉस झाला. मग पुण्यात गेलो, तिथे पण लॉस झाला. मग आता आलोय मुंबईत, बघू काय होतंय का काही. हा सौमित्र बनहट्टी दुसरा तिसरा कोणी नसून SB नावाच्या एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा मालक आहे. गुरु आता जे काही म्हणतोय ते सगळं खरं आहे. सुनबाई, अजून झोपली नाहीस तू? हो बाबा, अथर्व झोपला होता. थोड्या वेळाने आत नेते त्याला. मला सुद्धा झोप येत नव्हती म्हणून थांबले होते. कसल्या विचारात आहे सुनबाई? बाबा, आता तुम्हीच मला सांगा की तुमच्या मनामध्ये हा विचार नाही का आला, आपल्या सुनेनं जे यश मिळवलं ते सगळं खोटं होतं म्हणून? अजिबात नाही. पण तू तरी असं का विचार करून राहिली? तुला असं वाटतं की सौमित्रानं तुला सिंपती म्हणून काम दिलं, तर इतर कंपन्यांनी पण सिंपती म्हणून काम दिलं का? नाही सुनबाई, ते तुझ्या कॅलिबरवर तुला मिळालंय. हो बाबा, पण अगं तूच सांगायचीस ना, जीवनान कंपनी आमच्या कामावर खुश आहे बाबा. कशामुळं? तुझ्या योग्यतेमुळे, तुझ्या कष्टामुळे. तू त्या क्वालिटीचं काम त्यांना दिलं म्हणून. हो बाबा, पण सुनबाई, माणूस रागावला, चिडला की तो एकतर्फी विचार करतो, सारासार विचार करत नाही. हा मानवी स्वभाव आहे. पण हीच वेळ असते खंबीरपणे उभं राहण्याची, स्वतःचा संयम ढळू न देण्याची. तू मला एक सांग, गुरुनाथ आणि तुझ्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला तरी देखील तू संसार करतेच आहेस ना? मग व्यवसाय देखील तू तसंच करायला हवा, खंबीरपणे. अगं एखाद्या गोष्टीमध्ये डगमगायला नको तू. सुनबाई, गुरुनाथचा विषय निघाला म्हणून सांगतो, गुरुनाथला जर तुला उत्तर द्यायचं असेल तर तू जोमानं काम करायलाच हवं. हा, दुपटीनं असं काम कर, एवढं काम कर की तुझ्या डोक्यात कसलाही विचार यायलाच नको. तुला खूप काम करायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. मला समजते तुम्ही काय म्हणताय ते. नाही, मी यांना बोलून नाही तर माझ्या कामानं उत्तर दे. गुड. हे बघ, आता कुठलाही विचार करायचा नाही, शांतपणे झोपायचं आणि उद्यापासून कामाला जोमानं सुरुवात करायची. एक बोलू सुनबाई, तू सौमित्रला माफ कर. तो चुकीचा वागला असं मला तरी नाही वाटत. सुनाया, आता बरोबर फोन करशील मला. नंतर सौमित्रच्या मागे जाताना नाही एक आठवण आली. त्याच्या सगळ्या अमेरिकन ड्रीम्सला भुलून चालली होतीस ना, त्याच्या बरोबर एव्हाना गेली पण असतीस. आता माझ्या मागे लागून काही फायदा नाही याच्या. नाही, जोपर्यंत तुला रिअलाइज होत नाही ना की आपलं काय चुकलंय, मी नाही माफ करणार तुला. हॅलो आनंद भाऊजी, बोला. तुम्ही निघालात का? निघते 5-10 मिनिटात. का हो? वहिनी, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना, पण कशाबद्दल? सौमित्र बद्दल बोलायचं होतं. हॅलो 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 वहिनी, ऐकताय ना तुम्ही? ऐकते, बोला. वहिनी प्लीज, तुम्ही चिडून फोन ठेवू नका. चिडण्याच्या पलीकडे गेले आनंद भाऊजी सगळं. बघा वहिनी, मला कळतंय की तुम्ही सौमित्रावर नाराज आहात. नाराज वगैरे काही नाही. नाराज आपल्या माणसांवरती होता. अजूनही तुमचा नाराजीचा सूर लागतोय. वहिनी, जे काही झालंय त्याच्यासाठी सौमित्रलाही खूप वाईट वाटतंय. आणि
आणि या 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 सगळ्यात कल्प्रिट ना मी आहे. तुम्ही कसे? वहिनी, सौमित्रनी मला हे सगळं विश्वासात घेऊन सांगितलं होतं, पण हे मी तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. भाऊजी म्हणजे तुम्ही पण? तुम्ही मला का नाही सांगितलं? सौमित्रने एक अट टाकली होती. त्याने मला सांगितलं होतं की एक राईट टाइम येईल तेव्हा तोच तुम्हाला समोरून सांगणार. पण त्याआधीच गुरुने सगळं गोंधळ घातला. एक्स्ट्रीमली सॉरी बाई. आम्ही केलं ना त्याचा मागे हेतू वाईट नव्हता आमचा. हेतू असो वा नसो, पण विश्वास तोडल्यासारखं झालं ना. अजिबात नाही वहिनी. त्यांनी फक्त तुमच्यासाठी हे सगळं केलंय. तुम्ही ना त्याच्यावर रागवू नका. हवं तर तुम्ही माझ्यावर रागवा. आनंद भाऊजी, तुम्ही त्याची बाजू काऊन घेताय? नाही, अजिबात नाही. मी त्याची बाजू वगैरे घेत नाही. मी फक्त तुम्हाला सांगतोय. आणि वहिनी, मुळात सौमित्र आपला दोस्त आहे, आपला मित्र आहे. जरी तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असेल तरी त्यांनी कधी एवढा मोठा आव न आणता, कुठलाही ती बॅगेज न हे करता भेटायचं ते कळवा, मी येते. मी पटकन सौमित्राला पण फोन करून सांगतो कुठे यायचे ते, आणि तुम्हालाही सांगतो. हो, पण आनंद भाऊजी, याचा अर्थ असा नाही का मी सौमित्राला माफ केलंय. वहिनी, ते आपण भेटू तेव्हा ठरवू काय ते. लेट्स नॉट प्लॅन. आपण भेटूया पटकनच. ओके वहिनी, बाय. नाना, नाना, काय झालं? तुमचं लक्षच नाहीये. चहाही थंड झाला, काही खाल्लंच सुद्धा नाही. अगं नाही का, मला भूकच नाहीये. भूक नसायला काय झालंय? नाना, अजिबात मूड नाही आहे तुमचा. अगं कसा असेल ठीक मूड? राधिका तिकडे दुःखी असताना मला कसं बरं वाटेल सांग. नाना, मला कळतंय. आणि फ्रँकली स्पीकिंग, सौमित्र काही चुकीचा वागलाय असं नाही वाटत मला. नाही, त्याचा हेतू नसेल वाईट, पण कसं आहे, राधिकेला ते सगळं सफर करावं लागलं ना. हो, पण तो मदतच करत होता ना राधिकाची. म्हणजे गुरु आणि शनायाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत होता, फक्त राधिकासाठी. आपण या गोष्टीकडे या अँगलने का नाही बघत आहोत? नाना, सौमित्र खूप छान आहे. तुम्हाला नाही का वाटत असं? नाही, तो चांगला आहेच. त्याच्याकडे माझी मैत्री सुद्धा किती झटकन झाली बघ. कसं आहे, सौमित्र बद्दल गुरुनाथने राधिकेला जे सांगितलं ना, ते मला नाही आवडलं. गुरुनाचं काय, मुद्दामच बोलला तो. आता त्या गुरुनाथ कडून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणा. एवढ्या मोठ्या आवेशाने रागावला ना शन्यावर. पण बघा तुम्ही, 2-4 दिवस जाऊ दे, पुन्हा 2 जण एकत्र येतात की नाही बघा. शनयासारखी मूर्ख मुलगीच असं वागू शकते. नाना, शनया ना तशीच आहे, आणि तिला कधी कळणारही नाहीये. नाना, ती फक्त स्वतःचा फायदा बघते. आणि राधिकाला त्रास द्यायचा आहे. राधिकेला जास्तीत जास्त त्रास देणार असते, यापुढे जास्त त्रास दे. सौमित्र हातनं गेला म्हटल्यावर गुरुनाथच्या ती जास्त जवळ जाईल. सोडणार नाही ती गुरुनाथला.
कॅब कर ना प्लीज. हे माझ्याकडे ना पैसे नाही कॅब करायला. तू मुकाट्याने चालायचं तर चाल, नाही तर त्या झाडाखाली जाऊन बस. झाडाखाली का बसू मी? कारण झाडाखाली बसली तर जाता येता लोक पैसे देतील ना, चिल्लर. मग ती जमा करू आणि कॅब करू. गुड फॉर नथिंग आणि सौमित्राने मिळून माझं फुल बनवलाय. हे तर तुला कोणी बनवू शकतं, मी पण. गप्प बस मोरे मी तुला खूप. आता काय करायचं ते सांग. आता विचार. तेव्हा विचारायचं ना मला. नाही तर काय, हे बघ तू ना कधी कधी ना अक्कल चालवतच नाही. तू सौमित्र कशाला नेणार आहे तुला US ला? कॉमन सेन्स होता यार. अशा वेळेस तू मला विचारायचा ना. फार फार तर काय तुझे 25,000 रुपये गेले असते, पण ठीक आहे ना यार, मी गायडन्स तर दिला असता. पण नाही तू पण ना कधी कधी तू असाच विचार केला असशील की केळ्याला कशाला पैसे द्यायचे, नाही का? चिल चिल, एवढा नको ना चिडू. देणार तुला 25,000 मी. ते तर तुला द्यावेच लागतील. खरं तर 50 द्यायला हवेत. पण तू माझी फ्रेंड आहे म्हणून मी कॉम्प्रोमाइज करतो. ठीक आहे. पण आता काय करायचं, काय करणारस तू? एक आयडिया आहे. मी गॅरेजच्या ऑफिसमध्ये जातो आणि मी त्याला सगळं समजावून सांगतो की बघ, म्हणजे शनायाची काही चूक वगैरे नाही आहे रे, तू माफ करून टाक तिला. आणि मला गॅरंटी आहे तो तुला माफ करणार, स्वतःहून फोन करेल तुला. हे बघ किड्या, मला सांग, सौमित्र SB हे फक्त आपल्या दोघांना माहिती होतं. मग हे प्रूफ गॅरी पर्यंत कोणी पोहोचवले असतील? हा किड्या किड्या किड्या, हा कुठे गेला? राधा, मी परत जातोय अमेरिकेला. फक्त जाण्याआधी माझी जी काही बाजू आहे ती ऐकून घेशील एवढीच अपेक्षा आहे. राधा, जेव्हा मी भारतात परत आलो तेव्हा मला माहितीही नव्हतं की तुम्ही सगळे मला भेटा. आणि आनंद अचानक जेव्हा माझ्या केबिन मध्ये मला भेटायला आला तेव्हा मला सगळे अचानक आपल्या कॉलेजचे दिवस आठवले. मग मी गृहीतच धरलं की मला तू भेटणार, गुरु भेटणार. मी दोघं भेटलाच सुद्धा, पण वेगळ्या रूपात. गुरु तर पूर्णपणे बदललेला होता आणि तू सुद्धा. हा फक्त गुरु मधला बदल बघून खूप वाईट वाटलं. तुझ्यातला बदल बघून खरंच खूप कौतुक वाटलं. तू ज्या पद्धतीने स्वतःला बदललं होतंस ना, ते बघून खरंच मनापासून आनंद झाला होता मला. मला वाटलं होतं खरंच तुमच्या दोघांचा खूप सुखी संसार असेल, खूप छान जगत असाल तुम्ही दोघं, पण अनफॉर्च्युनेटली तसं नव्हतं. आता कॉलेजमधले मित्रमैत्रिणी अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर वरवरच्या गप्पा का मारतात ग? पण हेच मित्र कॉलेजमध्ये असताना एकमेकांशी सुखदुःख शेअर करत असतात, त्यातून मार्ग काढत असतात. मोठं झाल्यावर या मैत्रीमध्ये दुरावा आहे. पण माझं तसं नाही झालं राधा. मी जेव्हा आनंदकडून तुमच्या दोघांबद्दल सगळं ऐकलं तेव्हा मला तेवढंच वाईट वाटलं जेवढं कॉलेजमध्ये असताना वाटलं असतं. आणि ह्याच मैत्रीच्या नात्याने मी तुमच्या दोघांमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहिलो, तुमच्यातले वाद मिटवायचा प्रयत्न करत राहिलो. राधा, मला मान्य आहे मी एका SB कंपनीचा मालक आहे, एका मोठ्या कंपनीचा मालक आहे, ही आयडेंटिटी लपवली, मान्य. पण राधा, मला या सो कॉल्ड SB कंपनीचा सौमित्र बनहट्टी म्हणून तुला भेटायचंच नव्हतं. मला कॉलेज मधला सम्या म्हणून भेटायचं होतं यार तुला. मला मदत नव्हती करायची तुझी, मला फक्त साथ द्यायची होती तू. मला माहित नाहीये का तू किती स्वाभिमानी आहेस. खरंच प्लीज समजून घे. तुझ्यात खूप टॅलेंट आहे राधा, खूप पोटेन्शियल आहे, माणसं जोडण्याची कला आहे. या एका छोट्या गोष्टीमुळे प्लीज स्वतःला अंडर एस्टिमेट करू नकोस, प्लीज. जे काय घडलंय त्यामुळे तू खूप रागावली आहेस माझ्यावर, माहिती आहे. जाण्याआधी एवढीच अपेक्षा आहे की तू मला माफ करावंस. येतो. काय झालं तुझं बोलून? तुझं बोलून झालं म्हणजे झालं का? दुसऱ्यांनाही काहीतरी बोलायचं असतं. तुला काय वाटलं आपण एवढं सगळं बोललो म्हणजे माफी मागितली, आपण माफ केलं मी तुला असं वाटतंय तुला?